नीचे एक पासे के दो प्रारूपों को दर्शाया गया है। इस पासे में अंक 2 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? विपरीत मीन्स विरुद्ध. ज्यावेळेस बघा आता ज्यावेळेस नीचे एक पासे में दो प्रारूपों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 2 का विपरीत. विपरीत मीन्स विरुद्ध. ज्यावेळेस अंक 2 जर आकृती असणार त्यावेळेस आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2. तर त्या दोन आकृतीपैकी एक अंक शोधायला की जो आकृतीसोबत समान असतो. कोणता अंक समान? 3 त्याने चारही समान आहे. चारही समान. आता अंक 2 ज्यावेळेस दोन आकृतीमध्ये दोन अंक समान राहतात तर समान अंक सोडण्यासाठी जो एक अंक वर असतो आकृती मधला एक आकृती क्रमांक 2 दोन आकृती त्या दोन अंक एकमेकांना काय राहतात? विरुद्ध राहतात. आता कोण विरुद्धच्या 2 आता 4 आणि 4 समान 3 3 समान आणि इथे काय उरले 5 इथे काय उरले 2 आता 2 एकमेकांना. नीचे एक पासे के दो प्रारूपों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 3 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? छोड़ो. ओके दिनांक 4 मिनिट आहे. बघा आता 3 नंबर विचारलं 3 ना इथं 3 आहे. कोणता अंक समान? 1 2 ज्या अंक समान राहतात त्या अंकांना सोडून जो अंक राहतात त्यांच्या विरुद्ध राहतात. 3 नंबर काय करणार? ठीक आहे. नंतर तुम्हाला 1 नंबर किंवा 2 नंबर विचार असतात तर ज्या अंक अदृश्य राहतात 5 आणि 6 पृष्ठभागाला 6 तर समजा 2 नंबर विचार असतो तर एक तर 5 एक तर 6. 1 नंबर विचार असतो एक तर 5 एक तर 6. जर 5 नंबर विचार असतं तर 1 किंवा 2 आणि 6 नंबर विचार असतं 1 किंवा 2. ज्या अंक असमान राहतात त्या एकमेकांना विरुद्ध आणि ज्या अंक दिसतात नाही दुसरे राहतात त्या अंक समान अंकाचा विरुद्ध राहतात. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 1 4 3. नीचे एक पासे के 3 प्रारूपों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 4 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? तर काय करायला पाहिजे? आता काय करायला पाहिजे? ज्यावेळेस 3 आकृती असते किती आकृती असते? 3. त्या आकृत्यांमध्ये पहिले बघायचं कोणता अंक विचारलाय 4. 4 अंक कुठे कुठे इथे 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 जो अंक त्या आकृतीत असेल तो अंक ती आकृती सोबत घ्यायची. तिथे 4 इथे 4. आता आपण या दोन आकृती सोबत त्या आकृती घेऊ 2. आता 7 4 2 1 3 2. आता अंक 2 समान. दोन आकृत्या घ्यायच्या त्या पृष्ठभाग 6 आहे त्याच्यामुळे आपण 7 पृष्ठभाग घेतो. पुढची 3 मागची 3. आता 2 समान. एक 2 च्या पुढे जो अंक असेल आकृती 2 चा तो फिरवायचा. 2 च्या पुढे काय 6. 6 च्या पुढे काय आकृती क्रमांक 2 आहे ना आकृती क्रमांक. आता 2 च्या पुढे 3 3 च्या पुढे 1. आता विचारला काय आहे प्रश्न 4 च्या पुढे. आता 4 च्या पुढे 1 6 च्या पुढे 3 2 च्या पुढे असा अंक असेल तो अंक अदृश्य असतो. पृष्ठभाग किती असतात 6. आता 1 2 3 आहे 4 2 6 आहे. आता काय कोणता अंक आहे 5. मग 2 च्या पुढे कोणता येणार? ऑप्शन क्रमांक 4 च्या पुढे काय 1. 4 च्या पुढे विचारले ना
ऑप्शन मध्ये एकच दिसेल. जर आपण 1 आणि 2 आकृती घेतली तर नीचे एक पासे के 3 प्रलोभों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 2 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? चलो. बघा. प्रश्न असा आहे, आता जो अंक विचारला ते आपण सोबत घेऊ. ठीक आहे आकृतीमध्ये अंक 2 आहेच. आता दोन कुठे दोन घ्या, दोन घेऊया, दोन घेऊ, तुम्ही सांगा. इकडे ओके. आता आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2. आता 2 3 4, 2 4 7. 2 समान आहे, 2 समान, 4 समान, 4 समान. ठीक आहे. आता ज्या वेळेस जे अंक समान असतात ते समान अंक सोडून जे असमान अंक असतात ते एकमेकांच्या विरुद्ध असतात. म्हणजे 3 चे विरुद्ध काय आता 6. आपण काढायचं काय 2 चे विरुद्ध. आता 2 आणि 4 चे विरुद्ध असे अंक असतील की ते मिस्टरेंडी असतात. म्हणजे काय गायब असतात. आता गायब कोण देत नाही, 1 आणि 5. म्हणजे 2 च्या विरुद्ध एक तर 1 केले तर 5 येईल. 4 च्या विरुद्ध एक तर 1 केले तर 5. आता 2 च्या विरुद्ध 1 किंवा 5. नीचे एक पासे के 3 प्रारूपों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 6 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? बघा. आकृती क्रमांक 1 आकृती क्रमांक 2, आकृती क्रमांक 3. प्रश्न 6 च्या विरुद्ध विचारला 6 कडे तब नाही तब हे दोन घ्या आपण. हे दोन तुम्ही सांगा आपण करू. पुढे घ्या प्रश्न काय समान अंक आले. आता इथं 6 आहे, इथं 6 आहे. ठीक. पुढचे अंक आपण गळ्यात काढून फिरवतो. 6 च्या पुढे काय 4, 4 च्या पुढे 6 च्या पुढे 3, 3 च्या पुढे 5. आपण विचारला काय कोणाच्या समोर 7, 4 च्या समोर 3, 1 च्या समोर 5. आता जो संख्या गायब असतो अंक तो काय असतो समान संख्येच्या समोर असतो. 7 च्या विरुद्ध काय लागतात 2. आता आपण 4 आकृतीवर प्रश्न बघा. आता आकृती किती आहे 4. आता 4 आकृतींमध्ये जेवढा असा प्रश्न आला त्यावेळेस 4 हा. आता जो अंक विचारला असेल तो अंक 4 आकृतीमध्ये कुठे कुठे इथे आहे. एक आकृती कोणती आकृती सोबत घ्यायची. आता कोणती घेऊ का तुम्हाला कोणती घ्यायची 2 आणि 3 घ्या. 2 3. ओके. आता या दोन घेतल्या. आता 4 चा विरुद्ध विचारला म्हणजे तर 1 इथं 5 इथं 6 इथं 6 इथं 5. आता समान अंक असले ते अंक सोडून जे अंक असतात ते एकमेकांचे काय विरुद्ध असतात. आता 4 च्या विरुद्ध काय येणार 1 येणार. 1 च्या विरुद्ध काय येणार 4 आणि 6 आणि 5 या अंकांच्या विरुद्ध कोणतं अंक येणार तिचे अदृश्य. म्हणजे 5 च्या विरुद्ध अदृश्य कोणते 2 आणि 3. 2 किंवा 3. 6 च्या विरुद्ध 2 किंवा 3. म्हणजे 3 च्या विरुद्ध विचारलं समान अंक कोणते 6 आणि 5. 2 च्या विरुद्ध विचारलं 1 2 3 4 5. सिंपल. ज्यावेळेस 4 फॉर्म्युला असतो 4 फॉर्म्युला असताना जो अंक विचारला असेल तो अंक आपण सोबत घ्यायची त्याच्या सोबत दुसरी कोणती घ्या 3 पैकी 2च काय घेतात त्याचं कारण आहे. टोकडाला पृष्ठभाग किती आहे 6. पहिले 3 भाग असते. बता. नीचे एक पासे के 3 प्रलोभों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 3 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा? 4 बघ.
आता कोणता अंक विचारलाय 3. आता 3 अंक जो अंक विचारला तो अंक आपण काय घेतो समजतो. ठीक आहे. आता आकृती क्रमांक 1, आकृती क्रमांक 2, 3, 4. आता 3 इथे आहे, इथे जे बस कोणते नाही. ठीक आहे. आता तुम्ही सांगा कोणत्या आकृती सोबत माझ्याकडे घ्या. त्या दोन्ही घ्या. कोणत्या घ्या दोन का इकडच्या इकडच्या घ्या का? पहिली दुसरी. बरं ठीक. पहिली दुसरी. आता इथं 5 इथं 5 इथं 6 इथं 6. आता 5 समान 5 समान 6 समान 7. शिल्लक काय आता 4. चार. विचारला काय 3. आता या मागल्या लिहिण्यात नीचे एक पासे के 3 प्रारूपों को दर्शाया गया है. इस पासे में अंक 2 के विपरीत फलक पर कौन सा अंक होगा. आता आकृती 4 दिले आहेत. बर निलेश बघा जो अंक विचारला असतो तो अंक आकृतीत बघायचा. दोन कुठे कुठे आहे 1 2 3 3 ठिकाणी. आता कोणत्या दोन घेऊ तुम्ही सांगा. मागच्या दोन. बरं आता या दोन घेतल्या. आता इथं 5 आहे, समान एकच अंक येतोय तो पण कोणता 4 वाला. जो अंक समान असतो तो अंक सोबत घ्यायचा आणि त्याच्या पुढचे जे अंक असतात ते घड्याळाच्या दिशेने फिरवायचे असतात. 4च्या पुढे 5च्या पुढे 4च्या पुढे 2 2च्या पुढे 6. आता कोणता अंक विचारला 2. आता 2च्या पुढे काय 5 5च्या पुढे 2 3च्या पुढे 6 आणि 4च्या पुढे 1. सिंपल आणि साधे क्वेश्चन असतात. प्रॅक्टिस जेवढी कराल आता जास्त बघा आधीचे बॅचेस तुम्हाला दररोज नवीन व्हिडिओज टॉपिक वाईज तुम्हाला अपलोड करण्यात येतील. तुमचे जेवढे मित्र असतील त्यांना युट्यूब चॅनल शेअर करा आणि गोरगरिबाच्या विद्यार्थ्यांच्या भविष्याला उजाळा द्या. ठीक आहे.